नमस्कार मंडळी, कसे आहात? म्हैस रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण भजीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर इथे आपण अर्धा वाटी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये आपण एक चिमूट हळद आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर हे पीठ जे आहे तर ते आपण थोडंसं घट्ट असं कालवून घेणार आहोत. अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे भजीचं पीठ एकजीव करून घेणार आहोत, कालवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की असे स्टररच्या साहाय्याने किंवा हाताने तुम्ही अगदी थोडंसं असं घट्टसं असं हे पीठ एकजीव करून आपल्याला 5 ते 7 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आपण एक कांदा घेतला आहे. त्यानंतर अगदी छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे. तर खोबरं जे असतं तर ते पटकन भाजलं जातं. त्यामुळे आपण जी आपल्या गॅसची फ्लेम आहे तर ती मीडियम करून खोबरं पटकन भाजून घेतलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की खोबरं भाजून झालं आहे. पण जो कांदा आहे तर तो आपण लो फ्लेमवरती अगदी व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत. जेणेकरून जे आपल्या कांद्याच्या आतल्या पाकळ्या ज्या आहेत त्या छानपैकी भाजल्या जातील आणि तो जो स्मोकी फ्लेवर आहे तर तो आपल्या कांद्याला छानपैकी येईल, जेणेकरून आपल्या भाजीची चव अजूनच वाढेल. त्यानंतर आपण इथे एका कढईमध्ये छानपैकी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. याला गरम होईपर्यंत आपण इथे तुम्ही पाहू शकता की आपला कांदा आणि खोबरं जे आहे तर ते आपण थंड होण्यासाठी ठेवून दिलं आहे आणि तेल देखील तापत ठेवलं आहे. तर इथे आपण वाटणाची तयारी करत आहोत. तर आपण 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि जे खोबरं आणि कांदा भाजून घेतला आहे तर ते यामध्ये घालून घेतलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपण जिरी वापरणार आहोत. तुम्ही लागलं तर कोथिंबीर देखील या वाटणामध्ये वापरू शकता. तर हे वाटण जे आहे तर ते आपण छानपैकी अशी फाईन पेस्टमध्ये वाटून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी पेस्ट केली आहे आपण. त्यानंतर इथे आपलं भजीचं पीठ जे आहे तर ते छानपैकी मऊ झालं आहे, भिजलं आहे. तर कढईमध्ये आपलं तेल देखील छानपैकी गरम झालं आहे. तर अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे असे आपण भजी काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपलं घट्ट आपण पीठ मळून घेतलं आहे. तर अशाच पद्धतीने आपण पीठ मळून घेतलं तर आपल्या भज्या ज्या असतात तर त्या छानपैकी खाताने आपल्याला जी आपण रस्साभाजी करतो तर त्यामध्ये चव देतात. आणि मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती शक्यतो आपण ही भजी जे आहेत तर ते तळून घेणार आहोत. तळून घेतल्यानंतर आपण एका भजीचे 2 भाग करून व्यवस्थितरित्या थंड होण्यासाठी ठेवले आहे. त्यानंतर फोडणीमध्ये आपण इथे जिरी वापरली आहे 1 चमचा, 1 चमचा धनेपूड. त्यानंतर आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट वापरला आहे आणि हळद जी आहे तर ती किंचितशी वापरली आहे, कारण आपण भजीमध्ये ऑलरेडी हळद वापरलेली आहे. तर हे सर्व जिन्नस व्यवस्थितरित्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि अगदी 1 ते 2 मिनटं याला आपण पूर्ण लो फ्लेमवरतीच आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण आपण या मसाल्यांमध्ये व्यवस्थितरित्या एकजीव करून छानपैकी भाजून घेणार आहोत. अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. त्यानंतर हे सर्व जिन्नस आपण एकत्र व्यवस्थित एकजीव केले की त्यानंतर यावरती आपण थोडंसं झाकण ठेवून या मसाल्याला छानपैकी भाजत ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने एखादं ताट किंवा झाकण जे आहे तर ते आपण छानपैकी मसाला व्यवस्थित भाजण्यासाठी झाकून ठेवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपला मसाला जो आहे तर त्याचं टेक्स्चर कशा पद्धतीने आलेला आहे किंवा मसाला जो आहे तर तो कशा पद्धतीने कलर चेंज झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण थोडंसं गरम पाणी देखील करून घेतलं आहे. तर ते पाणी घालून आपण अजून थोडंसं ॲड करत आहोत पाणी. तर हे पाणी घालून पुन्हा एकदा आपले मसाले जे आहेत तर ते आपण पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपण जी ग्रेव्ही करणार आहोत तर ती जी ग्रेव्ही आहे तर म्हणजे जे पाणी आपण टाकून घेत आहोत तर त्या ग्रेव्हीमध्ये आपली मसाल्यांची चव प्रॉपर उतरेल.
त्यानंतर आपण जे भजे थंड करून घेतले आहेत, अगदी नाही थंड करायचे, थोडेसे नॉर्मल थंड होईपर्यंतच ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर भजे घातल्यानंतर आपण छानपैकी याला पुन्हा 1 ते 2 उकळ्या काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की अगदी छानपैकी आपली ही भजीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि आपले नवनवीन व्हिडिओज असेच येत राहतील त्यासाठी खूप सारा सपोर्ट करा. धन्यवाद मंडळी.